हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. बघा, हा जो टॉपिक आहे तो 10th स्टेट बोर्डला दिलेला आहे, 10th CBSE बोर्डला दिलेला आहे, ॲज वेल ॲज 12th क्लासला सुद्धा हा टॉपिक दिलेला आहे. तर आज आपण ह्या टॉपिकमध्ये नेमकं काय बघणार आहोत, तर टॉपिक तर तुम्हाला सगळेच जण शिकवतील, पण त्या टॉपिकला लक्षात कसं ठेवायचं हे आज आपल्याला शिकायचं आहे. ओके, कारण बघा केमिस्ट्रीमध्ये एवढा सगळा सिलेबस असतो, सगळा सिलेबस असा एकदम पाठ करणं सोपं नसतं, तर आपल्याला काहीतरी ट्रिक्स अप्लाय करावं लागतात. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जो टॉपिक आहे अगदी सिम्प्लिफाईड पद्धतीने समजून सांगते, की जेणेकरून एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बुकमध्ये तो कन्सेप्ट वाचायची गरज पडणार नाही. तर माझी विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर बिफोर वेस्टिंग सो मच टाइम ऑन दिस we will start our main concept. Okay, तर बघा इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. इलेक्ट्रोलायसिस हा जो वर्ड आहे त्या वर्ड मध्ये दोन वर्ड तुम्हाला दिसतात, एक आहे इलेक्ट्रो आणि दुसरा आहे लायसिस. एक आहे इलेक्ट्रो आणि दुसरा आहे लायसिस. तर त्यामध्ये हा जो इलेक्ट्रो आहे दॅट इज रिलेटेड विथ द इलेक्ट्रिसिटी आणि लायसिस म्हणजे होते ब्रेकिंग. इलेक्ट्रो रिलेटेड विथ द इलेक्ट्रिसिटी whereas लायसिस म्हणजे ब्रेकिंग. तर इलेक्ट्रोलायसिस. नाव आता आपण डेफिनेशन बघूया की याची डेफिनेशन काय होते. वर्डचं आधी मीनिंग समजून घ्यायचं, त्यानंतर त्याची डेफिनेशन बघायची. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाउन ऑफ एन आयोनिक कंपाउंड इन मोल्टन स्टेट और इन aqueous solution by passage of electricity is called as electrolysis. पुन्हा एकदा सांगते, the process of breaking down of an ionic compound in molten state or in aqueous solution by passage of electricity. म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये आयोनिक कंपाउंडचं ब्रेकिंग डाउन होते त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट आयन मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी पास करू. पण कंडिशन अशी दिलेली आहे की तो जो आयोनिक कंपाउंड आहे दॅट मस्ट बी इन द आयदर इन द मोल्टन स्टेट और आयदर इन द एक्वास स्टेट. म्हणजे की एक तर तो मोल्टन स्टेट मध्ये असायला पाहिजे किंवा तो एक्वास स्टेट मध्ये, म्हणजे त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व करून आपल्याला घ्यावं लागेल. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, व्हाय वी टेक द NaCl इन द मोल्टन स्टेट और द एक्वास सोल्यूशन, बिकॉज इन द सॉलिड स्टेट द ionic compounds, ions of that ionic compounds are compactly packed, but when we heat it, what's happen, the ions get mobile. The ions get mobile so that it is easy to electrolyze that compound. Now see that diagram. From this diagram we will understand what is exactly electrolysis is. इलेक्ट्रोलायसिस एक्झॅक्टली काय आहे हे आपण या डायग्राम वरून बघणार आहोत. तर बघा, इलेक्ट्रोलायसिस जी प्रोसेस आहे ती कॅरी आउट होते त्या सेलला आपण म्हणतो बेटा इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल. आता बघा दोन टाइपचे सेल असतात. एक असतो इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरा असतो गॅल्व्हॅनिक सेल. तर लक्षात कसं ठेवायचं, इलेक्ट्रोलायटिक. तर याचा जो मीनिंग आहे, याचा जो वर्ड आहे, स्टार्ट होता इलेक्ट्रो पासून. तर या सेल मध्ये काय होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द केमिकल एनर्जी. तर इलेक्ट्रोलायटिक सेल्स आर दोज डिव्हाइस इन व्हिच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. ओके, तर आता पूर्ण आपण प्रोसेस बघूया. लेट्स वी सी द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दॅट इलेक्ट्रोलायटिक सेल. नेमकं या सेल मध्ये होते काय, नेमकं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस म्हणजे आहे काय हे आपल्याला कळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी बघा एनोड निगेटिव्ह, एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह हे साईड वरून आपल्याला लक्षात नाही ठेवायचे. तर तुम्हाला लक्षात कसं राहील या वेळी मी सांगते तुम्हाला की हाऊ टू रिमेंबर द साइन ऑफ दॅट इलेक्ट्रोड ॲज वेल ॲज डेफिनेशन ऑफ दॅट इलेक्ट्रोड्स. ओके, इन दिस प्रोसेस अ कंटेनर इज टेक. ओके, या प्रोसेस मध्ये आपण एक कंटेनर घेतलेला आहे. that container is filled with the molten NaCl. ओके, त्या कंटेनर मध्ये आपण मोल्टन NaCl घेतलेला आहे, म्हणजे NaCl आपण मोल्टन फॉर्म मध्ये घेतलेला आहे. then two graphite rods are immersed in that molten NaCl. दोन ग्राफाइट रॉड आपण त्या मोल्टन NaCl मध्ये इमर्स केलेले आहे. इमर्स म्हणजे काय
आहे आणि one rod is connected to the positive terminal of the battery whereas another rod is connected to the negative terminal of the battery. एक रॉड जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आणि दुसरा रॉड हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला. तर बघा किती सिंपल आहे त्याला लक्षात ठेवणं. पुन्हा पुढे सांगणार आहे की हे कसं लक्षात राहील तुमच्या की पॉझिटिव्ह का आहे आणि निगेटिव्ह का आहे कसं लक्षात ठेवायचं. तर पहिलं आपण लक्षात घेऊया. इथे बघा NaCl हा मोल्टन फॉर्म मध्ये आहे. when electricity is passed what happen, the NaCl is dissociated into its ion Na plus and Cl negative. तो त्याच्या आयन्स मध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर काय होईल, प्रोसिजर कशी होईल की कॅटायन्स विल मूव टुवर्ड्स द कॅथोड whereas anion will move towards the anode. That is the trick to remember the sign of that electrodes. Let's remember only one word, that is cation will move towards the cathode. Cation will move towards cathode whereas anion will move towards anode. Anion will move towards anode. बघा किती सोपं आहे. कॅटायन मूव्ह होतील कॅथोड कडे आणि एनायन मूव्ह होतील एनोड्स कडे. एक रिदम सुद्धा आहे या स्टेटमेंट मध्ये, त्यामुळे इझिली लक्षात राहते. मग आता जर कॅटायन कॅथोड कडे जात आहे आणि एनायन एनोड्स कडे जात आहे तर यू कॅन इझिली आयडेंटिफाय द साइन ऑफ दॅट इलेक्ट्रोड्स. बघा कॅटायन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि एनायन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. आपल्याला माहिती आहे की कॅटायन कसे फॉर्म होतात, when the electron is lost cation is formed, when the electron is gained anion is formed. तर कॅटायन जर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जर कॅथोड कडे जात आहे, we know that opposite charges attract each other. तर कॅटायन जर कॅथोड कडे जात आहे तर कॅथोड must be a negative. जर कॅटायन कॅथोड कडे जात आहे तर कॅथोड हा निगेटिव्हच असायला हवा, एनोड हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड राहील. ओके. anions जर एनोड कडे जात आहे, anions निगेटिव्हली चार्ज असतात, तर तो एनोड कडे जात आहेत म्हणजे एनोड हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड असेल. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर रिॲक्शन कशा होतात आणि त्या पण कशा लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगते. बघा एनोड कडे जर का anions जात आहे आणि कॅथोड कडे जर का कॅटायन्स जात आहे, हे एकदा फिक्स झालं की आपण रिॲक्शन आरामात लिहू शकतो. तर बघा जर इथे बघा इथे कॅटायन्स कुठले आहे, Na+ आयन्स आहे. Na+ आयन्स कुठे जात आहे, कॅथोड कडे जात आहे आणि Cl निगेटिव्ह आयन्स हे एनोड कडे जात आहेत. ओके, तर आता बघूया आपण. हे बघा हे Cl निगेटिव्ह कुठे जात आहेत आपले, Cl निगेटिव्ह गोज टुवर्ड्स द एनोड. Cl निगेटिव्हचं मूवमेंट इकडे आणि Na+ मूव्स टुवर्ड्स द कॅथोड. नाउ आता बघा रिॲक्शन्स अकरिंग इन द सेल. कुठल्या टाइपच्या रिॲक्शन या सेल मध्ये होत आहेत, तर ॲट एनोड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस whereas at cathode reduction takes place. अगेन लक्षात ठेवा, एनोड हा असा इलेक्ट्रोड असतो जिथे ऑक्सिडेशनच होणार. आपण साइन वरून कॅथोड किंवा एनोडला एक्सप्लेन नाही करू शकत किंवा डिफाइन नाही करू शकत. तर एनोड इज दॅट इलेक्ट्रोड at which the oxidation takes place whereas cathode is that electrode at which the reduction takes place. Whatever may be the cell, सेल कुठलाही असो, गॅल्व्हॅनिक सेल असो, इलेक्ट्रोलाइटिक सेल असो, लेड स्टोरेज बॅटरी असो, whatever is that, remember cathode is that electrode at which the reduction takes place whereas anode is that electrode at which the oxidation takes place. लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात कसं ठेवायचं बघा, कॅथोड वरती रिडक्शन म्हणजेच एक वर्ड लक्षात ठेवा Cr. Cr जो आपला क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, ते लक्षात ठेवायचं. कॅथोड वरती रिडक्शन होतो, Cr हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. रिमेनिंग AO तुमच्या लक्षातच राहील. AO इज द एनोड वरती ऑक्सिडेशन. ओके, तर कॅथोड वर रिडक्शन होते आणि एनोड वर ऑक्सिडेशन होते, हे लक्षात आलं. त्यानंतर आयन्स कुठे जात आहेत हे लक्षात आलं, तर आपण इझिली रिॲक्शन लिहू शकतो. कारण बघा आता एनोड
इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात. तर कशी रिॲक्शन येईल? तर आता एनोड वरती कोण चाललंय एनोड वरती Cl निगेटिव्ह चाललंय. मग Cl निगेटिव्हचा ऑक्सिडेशन जर करायचं आहे, इलेक्ट्रॉन लॉस होत आहे, तर Cl निगेटिव्ह विल कन्वर्टेड इनटू द Cl प्लस इलेक्ट्रॉन. बघा ऑक्सिडेशन का बरं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इथे बघा ऑक्सिडेशन नंबर याचा इन्क्रीज झाला. इथे याचा -1 ऑक्सिडेशन नंबर होता, इथे याचा 0 झालाय क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच -1 to 0 देयर इज अ इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इथे ऑक्सिडेशन झालं. बट सेकंड रिॲक्शन लिहायची गरज का पडली? तर पुन्हा एकदा सांगते की हा जो क्लोरीन आहे तो एकटा कधीच एक्झिस्ट होत नाही. क्लोरीन डज नॉट हॅव द इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. इट इज ऑलवेज अकर इन द फॉर्म ऑफ द Cl2. तो नेहमी Cl2 च्या फॉर्म मध्ये आढळतो. त्यामुळे रिॲक्शन अशी लिहिता येईल की टॉइस ऑफ Cl निगेटिव्ह दॅट गिव्स द Cl2 प्लस टॉइस इलेक्ट्रॉन. ओके. त्यानंतर बघा कॅथोडवर कुठले आयन जात आहेत? तर Na+ जात आहेत. कॅथोडवर Na+ जात आहेत जे कॅटायन्स आहेत. मग आता कॅटायन्स रिडक्शन होत आहे कॅथोड वरती. रिडक्शन म्हणजे काय? तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन और डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. आता ही चूक होते पुष्कळदा मुलांची, कारण जनरली आपण सोडियमचं ऑक्सिडेशन करत असतो, Na ला Na+ मध्ये कन्वर्ट करतो, कारण सोडियमचं हे कॉमन एक्झाम्पल असते. पण इथे बघा सोडियमचं रिडक्शन करायचं आहे. तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा इलेक्ट्रोलायसिस मध्ये. याच केसवरून लक्षात ठेवा की एनोड वरती जर सोडियम जात आहे, सोडियम आयन जात आहे, म्हणजे त्याचं काय होईल? रिडक्शन होईल. कॅथोडवर जात आहेत म्हणजे त्याचं काय होईल? रिडक्शन होईल. तर Na+ प्लस इलेक्ट्रॉन दॅट गिव्स द Na. आता इथे मी या रिॲक्शनला 2 ने का बरं मल्टिप्लाय केलं? तर ही रिॲक्शन जी आहे इथे 2 इलेक्ट्रॉन्स लॉस होत होते. आणि जेव्हा आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची असते तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन्स काउंटर आणि इलेक्ट्रॉन्स मस्ट बी अ सेम नंबर. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन यांचा नंबर हा न्यूमेरिकली सेम असला पाहिजे, जेणेकरून ते काउंटर बॅलन्स होऊन कॅन्सल आउट होतील. तर Na+ ओव्हरऑल रिॲक्शन, सी दिस ओव्हरऑल रिॲक्शन, टॉइस ऑफ Cl निगेटिव्ह प्लस टॉइस ऑफ Na+, that gives the Cl2 plus टॉइस Na. आता इथे टॉइस NaCl असं नाही लिहायचं. इथे पुन्हा चूक होते पुष्कळ जणांची. इथे बघा Cl2 प्लस टॉइस Na असा रिझल्ट लिहायचा. इथे याला कंबाईन करून टॉइस NaCl नका लिहू, ते चुकीचं होईल. तर इथे का बरं? तर याचे इलेक्ट्रोलायसिसचे जेव्हा रिझल्ट विचारतात तर रिझल्ट मध्ये काय विचारले जाते की कुठला गॅस हा एनोड वरती रिलीज होत आहे किंवा एनोड वरती इव्हॉल्व होत आहे. त्याचा रिझल्ट काय आहे? क्लोरीन गॅस, बिकॉज इट इज द निगेटिव्हली चार्ज आहे and it will move towards the anode. The chlorine gas, what is its color? Pale green color. Its color is pale green color and this is the silvery white. So what is the result of electrolysis of molten NaCl? So pale green color chlorine gas will evolve at the anode, whereas silvery white sodium metal will deposited at the cathode. इथे कॅथोड वरती सिल्वरी व्हाईट सोडियम मेटल डिपॉझिटेड होईल आणि इथे Cl2 गॅस काय होऊन राहिला? इव्हॉल्व होऊन राहिला. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेव्हा हे रिझल्ट विचारला जातो तेव्हा हे लक्षात घ्यायचं की क्वेश्चन मध्ये मोल्टन NaCl विचारला आहे की ॲक्वास NaCl विचारला आहे. कारण मोल्टन NaCl चे हे रिझल्ट आहे. जर का तुम्ही याच्या जागेवर ॲक्वास NaCl यूज केलं तर रिझल्ट्स डिफरंट येतात यापेक्षा, कारण ॲक्वास मध्ये वॉटर सुद्धा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याचे आयन्स सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर ॲक्वास NaCl चा जो रिझल्ट आहे किंवा त्याचे काय प्रोडक्ट्स आहे आणि त्याच्या पूर्ण रिॲक्शन्स काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. टिल नाउ हे जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.